Good morning, my dear children. I am Dr. Patil sir from New Model School, Thakurli East. Dear children, today we are going to see here 9th Standard English Bridge Course. विद्यार्थी मित्रांनो, आज रोजी आपण या ठिकाणी इयत्ता 9वीसाठी इंग्लिश भाषेचा ब्रिज कोर्स या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामधील आपण ॲक्टिव्हिटी बघतो आहोत. लर्निंग ॲक्टिव्हिटी, अ स्पीच अबाउट हेल्थ अँड फिटनेस. आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी असणारं स्पीच आपण या ठिकाणी बघणार आहोत. लिसन टू द स्पीच केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. दिलेलं स्पीच आपण काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत, काही कृती दिलेली आहेत, ती आपण पूर्ण करायची आहेत. गुड मॉर्निंग चिल्ड्रन. सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. टुडे आज आय एम गोइंग टू टॉक अबाउट हेल्थ अँड फिटनेस. मी आपल्यासोबत या ठिकाणी आरोग्य आणि तंदुरुस्ती याबद्दल आपल्याशी बोलणार आहेत. एव्हरी स्टुडंट मस्ट ट्राय टू कीप गुड हेल्थ. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू डू सो. हे करण्यासाठी खूप असं अवघड काही नाही. द फर्स्ट रिक्वायरमेंट इज अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज. पहिली अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे लवकर झोपावे आणि लवकर उठावे. मॉर्निंग एअर इज व्हेरी फ्रेश. सकाळची हवा ही अत्यंत ताजी असते. वी शूड टेक एक्झरसाइज इन धिस एअर. अशा हवेमध्ये आपण व्यायाम करायला हवा. हिअर वी कॅन डू योगासनास अँड प्राणायाम्स. अशा हवेमध्ये आपण येथे चांगल्या प्रकारचा योगासने आणि त्याचबरोबर प्राणायाम्स या ठिकाणी करू शकतो. फूड प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपमेंट ऑफ हेल्थ. आपल्या आरोग्याच्या विकासासाठी अन्न हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. वी मस्ट टेक अ बॅलन्स्ड डाएट. आपण निश्चितच संतुलित आहार घ्यायलाच हवा. वी शूड टेक अ फ्रेश हेल्दी फूड अँड अवॉइड जंक फूड. आपण ताजे अन्न, ताजे आणि अतिशय चांगल्या प्रकारचे अन्न घ्यायला हवे. त्याचबरोबर वी शूड हॅव टू अवॉइड जंक फूड. त्याच वेळेला आपण जंक फूड जे आहेत, अर्थात यामध्ये तळलेले पदार्थ, साठवून ठेवलेले पदार्थ, पेस्टिसाईड असलेले काही पदार्थ जे आहेत ते आपण टाळायला पाहिजे आहेत. इट इज अनहेल्दी फॉर अवर बॉडी. असे पदार्थ जे आहेत, जंक फूड जे आहेत, हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. मिल्क अँड सम बटर मस्ट बी अ पार्ट ऑफ अवर डाएट. दूध आणि लोणी हा आपल्या आहाराचा एक भाग असायलाच हवा. वी शूड टेक मील्स ॲट रेग्युलर टाईम्स. आपण जेवण जे आहे ते नियमित वेळेला घ्यायला हवं. इट इज नॉट गुड टू कीप ऑन ईटिंग समथिंग ऑर द अदर ऑल द टाईम्स. काहीही आणि कधीही खाणं हे आपण चालू ठेवायला नको किंवा हे आपण करायला नको. देन फॉर अ हेल्दी बॉडी वी नीड अ टेन्शन फ्री माइंड. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण टेन्शन फ्री माइंड असायला पाहिजे. म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा ताणतणाव आपल्या डोक्यामध्ये असायला नको किंवा आपण तसा ताणतणाव घ्यायला नको. वी कॅन डू मेडिटेशन फॉर अ पीस अँड ट्रँक्युलिटी. आपण आपल्या शांततेसाठी व शांत जीवन जगण्यासाठी आणि त्याचबरोबर चांगले राहण्यासाठी आपण मेडिटेशन अर्थात साधना करायला हवे. ॲट लास्ट वी कॅन से हेल्थ इज वेल्थ. सरतेशेवटी आपण असं म्हणू शकतो, आरोग्य हीच संपत्ती. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती.
So, in this way, dear students, we have listened a paragraph here. Now, we have here a activity. Listen to the speech carefully and answer the question. What is the first requirement for health? आपल्या आरोग्यासाठीची पहिली अत्यंत आवश्यक गोष्ट कुठली आहे? व्हाय शूड वी अवॉइड जंक फूड? आपण जंक फूड का टाळायला हवं? त्यानंतर पुढील प्रश्न आहे बी. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू और फॉल्स? खाली दिलेले वाक्य बरोबर आहेत का चूक आहेत ते सांगायचे आहेत. मॉर्निंग एअर इज नॉट गुड फॉर एक्झरसाइज. सकाळची हवा आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे ते सांगायचं आहे. वी कॅन डू मेडिटेशन फॉर पीस ऑफ माइंड. आपल्या मनाच्या शांततेसाठी आपण साधना करायला हवी. हे वाक्य ट्रू आहे का फॉल्स आहे ते आपण नोंद करायचं आहे. इट इज गुड टू कीप ॲन ईटिंग ऑल द टाईम. नेहमी सतत काही ना काही आपण खात राहायला हवं. इज इट ट्रू और फॉल्स? वी मस्ट टेक अ बॅलन्स्ड डाएट. आपण संतुलित आहार घ्यायला हवा. हे योग्य आहे का अयोग्य आहे, ट्रू और फॉल्स ते आपण सांगायचं आहे. डिअर स्टुडंट्स, इफ इट इज पॉसिबल टू यू, you must have to answer the question and you have to check your answer with this answer. The answer of these questions are here. Listen to the speech and complete the activities. What is the first requirement for health? The answer is early to bed and early to rise. B. Why should we avoid junk food? आपण जंक फूड का टाळायला हवा आहे? बिकॉज इट इज अनहेल्दी फॉर अवर बॉडी. बी. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू और फॉल्स. खाली दिलेले वाक्य बरोबर आहे का चूक आहे ते सांगायचं आहे. मॉर्निंग एअर इज नॉट गुड फॉर एक्झरसाइज. द सेंटेन्स इज फॉल्स. दिलेलं वाक्य चूक आहे. वी कॅन डू मेडिटेशन फॉर पीस ऑफ माइंड. ट्रू. द सेंटेन्स इज ट्रू. इट इज गुड टू कीप and eating all the time. The sentence is false. We must take a balanced diet. आपण निश्चितच संतुलित आहार घ्यायला हवा. The sentence is true. So in this way, dear students, you have to note down all these question and answer in your notebook. विद्यार्थी मित्रांनो, सर्व दिलेली प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या नोटबुकमध्ये नोंदवून ठेवायची आहेत. थँक यू. सी यू अगेन.